आजच्या या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला यांनी आत्ताच संबोधित केलं ते उमरज मठाचे मठाधिपती संत एकनाथ महाराज, नगरपालिकेचे नगराध्यक्ष शहाजीराव नळगे, ॲडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, प्रवीण पाटील चिखलीकर, उपनगराध्यक्ष मंडनबाई चौधरी, तालुका संघाचे अध्यक्ष किशनरावजी, आता सगळेच नाव घेणार नाही, सगळे माझे सहकारी, मराठा सेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, एवढ्या समाजाच्या संघटना आहेत त्या. मी सर्वप्रथम महाराजांचं मनापासून आभार मानतो की गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी मी असेल, मुक्तेश्वर भाऊ, आम्ही सर्वजण महाराजाकडे बसलो होतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं जे मंडळ आहे त्यांनी जयंती मंडळाचे पदाधिकारी, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. महाराजांना बोलून चर्चा केली आणि महाराजांनी सांगितलं की माझा मागेही विरोध नव्हता, आजही विरोध नाही, परंतु आज देऊ उद्या देऊ या कारणामुळं ती जागा द्यायला विलंब होत गेला. पण त्याचा मुहूर्त लागला. आज महाराजांना जागा दाखवलेली आहे. नगरपालिका त्याचं मोजमाप करेल आणि एका बाजूला नगरपालिकेची जागा आहे, एका बाजूला रस्त्याची जागा आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत या जागेचा पॉईंट फिक्स होईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल. महाराजांनी पुतळा पण द्यायची भूमिका घेतली. खरं तर संस्थांचं जेवढे आभार मानावे, मी म्हणून नाही, मी आता तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून सर्वांच्या वतीनं बोलतो. चांगल्या कामासाठी जागा द्यायची भूमिका महाराजांनी घेतली आणि अतिशय चांगला पुतळा, अतिशय सुसज्ज असं परिसर निर्माण करण्याचा प्रयत्न देखील आमच्या सगळ्याकडून राहील. कन्नारमध्ये प्रवेश करतानाच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून प्रवेश करता येईल अशा ठिकाणची जागा महाराजांनी सुचवली. त्याबद्दल महाराजांचे आभार मानतो. ज्या ज्या समाज संघटनेने महाराजाकडे मागणी केली होती त्यांनाही धन्यवाद देतो पाठपुरावा केल्याबद्दल. काही मंडळी चुकीचं बोलली असेल, महाराजाला थोडंसं काही वाटलं असेल, भावना महाराजांच्या दुखवल्या असतील, तर मी त्या सर्वांच्या वतीनं महाराजांची दिलगिरी व्यक्त करतो, महाराजांची माफी पण मागतो. पण शेवटी सगळ्यांचं मत विचारात घेऊन महाराजांनी हा जागा द्यायचा निर्णय घेतला. त्याबद्दल या विभागाचा आमदार म्हणून आणि सर्वांच्या वतीनं महाराजांचे आभार मानतो. आपल्याला काही विचारायचं असेल विचार.